महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान अंतर्गत कोपरगाव येथील कलश मंगल कार्यालय शनिवारी भव्य समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिराचे उद्घाटन आमदार आशुतोष काळे आणि विधान परिषदेचे आमदार विवेक कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले। शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविणे, महसुली विषयांबाबत जनजागृती करणे तसेच नागरिकांना तात्काळ व सुलभ सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते। या शिबिरात महसूल विभाग, पंचायत समिती, कृषी विभाग, महिला व बाल विकास विभाग, आरोग्य विभाग, नगर परिषद, महावितरण, संजय गांधी योजना, वन विभाग, सेतू सेवा केंद्र आदी विविध शासकीय विभागांनी सहभाग घेत नागरिकांना विविध योजनांचा लाभ उपलब्ध करून दिला। यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात आमदार आशुतोष काळे व आमदार विवेक कोल्हे यांच्या हस्ते उत्पन्नाचे दाखले, जातीचे दाखले, डोमासाईल प्रमाणपत्र, वारस नोंदी, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात अनुदान, संजय गांधी निराधार योजनेचे दाखले, दिव्यांग प्रमाणपत्रे, ऑनलाईन दाखले तसेच विविध महसूल कागदपत्रांचे वितरण करण्यात आले। या समाधान शिबिरात अनेक नागरिकांचे समाधान झाले असले तरी काहींना मात्र निराश होऊन परतावे लागले आहेत। या शिबिराचे उद्घाटनाला मोठा विलंब झाल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। सकाळी 10 वाजता उद्घाटन होणे अपेक्षित असताना 11:30 वाजून गेले तरी कार्यक्रम सुरू होऊ शकला नाही। त्यामुळे विविध कामांसाठी सकाळपासून आलेले नागरिक अक्षरशः ताटकळत बसले होते। शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी वेळेत उपस्थित होते, मात्र दोन्ही लोकप्रतिनिधी व मान्यवरांच्या प्रतीक्षेमुळे तब्बल 1.5 ते 2 तास कार्यक्रम खोळंबून राहिला। उन्हाची तीव्रता असल्याने घामाघूम झालेल्या नागरिकांनी प्रशासनाचे ढिसाळ नियोजन आणि राजकीय नेत्यांची दिरंगाई याबद्दल संताप व्यक्त केला आहे। तसेच संध्याकाळी 5 वाजेपर्यंत शिबिराची वेळ असताना दुपारी 1 वाजताच अनेक विभागांचे कर्मचारी गायब झाल्याने नागरिकांच्या संतापात भर पडली होती। या प्रसंगी वक्तशीरपणासाठी ओळखले जाणारे गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश आबा परजाने यांनी वेळेवर उपस्थिती लावली, मात्र कार्यक्रम वेळेत सुरू न झाल्याने त्यांनीही निघून जाणे पसंत केले। आमदार आशुतोष काळे यांनी आपले भाषण घाईघाईने उरकून घेत पुढे दुसरा कार्यक्रम असल्याचे सांगत तिथून काढता पाय घेतला। त्यांच्या मागोमाग राष्ट्रवादी आणि काळे गटाचे अनेक कार्यकर्तेही निघून गेले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने महाराजस्व समाधान शिबिर हे महायुती शासनाच्या माध्यमातून शिबिराचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलेलं। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी, एकनाथजी शिंदे साहेब, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार विखे साहेब, या सर्वांच्या सहकार्यातून आणि संकल्पनेतून महसूल मंत्री बावनकुळे साहेबांच्या संकल्पनेतून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे। ज्यावेळेस पहिलं शिबिर झालेलं होतं वा शिबिर होत होतं, त्या पहिल्या शिबिरामध्ये तहसीलदार साहेब आपल्याला मी सूचना केलेली होती का शासनावर शिबिर घेण्याची वेळ का आली। आपण जर शासनाच्या ज्या काही योजना आहे, अनेक योजना शासनाने त्या ठिकाणी आखलेल्या आणि या योजनांमधून अनेक लाभार्थी त्या ठिकाणी लाभ घेऊ शकतात, परंतु त्यांच्यापर्यंत ही लाभाची माहिती त्या ठिकाणी पोहोचत नाही। ठीक आहे, माध्यम असतील, परंतु माध्यमांपैकी सगळेच माध्यमावर लोक असतील असं काही मुळामध्ये त्यांना लाभ देण्याची गरज आहे, त्याचा अर्थ ते गरजू लोक आहे आणि म्हणून त्यांच्यापर्यंत आपले प्रतिनिधी, शासनाचे प्रतिनिधी त्या ठिकाणी जाऊ त्यांना लाभ कसा मिळेल, त्यांची परिस्थिती कशी आहे याची जाण त्यांना आहे। त्यांना जर नसेल तर स्थानिक तिथले नागरिक असतील त्यांच्याकडनं माहिती घेऊन या लाभार्थ्यांपर्यंत या योजनेची माहिती देण्याचे काम वर्षभर जर झालं तर खऱ्या अर्थाने शासनाने ज्या योजना काढलेल्या आहे त्याचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम होईल। मी म्हणत नाही का आपण काम करत नाहीये, परंतु अजून सुधारणा करण्याचा स्कोप आहे। अजून लाभार्थी त्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये आहेत, प्रत्येक वाड्या वस्त्यांवर आहेत, ज्यांना लाभ त्या ठिकाणी दिला गेला पाहिजे।
शिबिर ठीक आहे, एक माध्यम आहे का आपल्या या लाभार्थ्यांना आपण लाभ देणार आहोत, त्याचा वाटप आता या शिबिराच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या हस्ते होणार. पण ही वेळ आपण येऊन दिली नाही पाहिजे. शेवटी ते गरजू लोक आहेत, लाभार्थ्यांना गरज आहे म्हणून त्यांना लाभ दिला जातो, आणि लाभ द्यायला जर विलंब झाला तर त्या योजनेचा खरं त्याचं सक्सेस म्हणता येणार नाही. म्हणून आपण वर्षभर ज्या योजना, सर्व योजना ज्या ज्या लाभार्थ्यांना मिळणं अपेक्षित आहे, आपले जे काही शासनाचे प्रतिनिधी असतील, ग्राउंडवर काम करणारे, त्यांनी ठीक आहे, त्यांच्यावर बाकीच्या जबाबदाऱ्या, रेग्युलर जबाबदाऱ्या आहेत, परंतु इतर जबाबदाऱ्या सर्व पार पाडून याही बद्दल थोडासा वेळ दिला पाहिजे, जेणेकरून लाभार्थ्यांना या सर्व योजनांचा लाभ मिळेल आणि शिबिरापर्यंत येण्याची वेळ त्यांच्यावर येणार नाही, ही काळजी आपण सर्वांनी घ्यावी. अनेक जे काही उपक्रम आहेत, खास करून आपल्या सर्व ग्रामीण भागामध्ये बांधावरचे भांडणं असतील, रस्त्याचे भांडणं असतील, जो काही विशेष उपक्रम आपण राबवलेला आहे आणि रस्त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी जो आपण स्वतःहून पुढाकार घेऊन ग्राउंडवर जाऊन हे वाद मिटवण्याचा प्रयत्न आपण करताय, त्याबद्दल आपलं अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे. पण अजून लोकांचं प्रबोधन करून हे वाद न होण्यासाठी किंवा वाद होणार असतील त्याच्या अगोदर स्थानिक पातळीवर जर आपले सर्व प्रतिनिधी त्या ठिकाणी त्यांना समजून सांगतील तर आपल्यापर्यंत पण केसेस जरा कमी येतील. यासाठी पण आपण थोडं प्रयत्न त्या ठिकाणी करावे. महायुती सरकार हे 3 पक्षाचं सरकार आहे, आणि 3 पक्षाचं सरकार असताना भक्कमपणे हे सरकार त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न आहे. आणि त्याचंच काम आता कोपरगावमध्ये पण भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या माध्यमातून त्या ठिकाणी होणार आहे, होतंय. अशा प्रकारची अपेक्षा आपण करू. विकास कामांना कुठेही अडथळा त्या ठिकाणी होऊ नये ही भूमिका घेऊन आपण सर्वजण त्या ठिकाणी काम करू, अशी अपेक्षा सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांकडनं करेल. एवढं या ठिकाणी विनंती करून माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. शपथ घेतल्यानंतर साहेब हा पहिला शासकीय कार्यक्रम आहे आणि आपण या ठिकाणी सत्कार करून माझं स्वागत केलं, त्याबद्दल आपला सहर्ष आभार व्यक्त करतो. आणि निश्चितपणाने एक वेगळी ऊर्जा आमच्या सगळ्या सहकार्यांमध्ये आलेली आहे. ती आता शासकीय कामं करण्याच्या दृष्टिकोनातून एक हक्काचा माणूस त्यांना मिळालेला आहे. त्यामुळे निश्चितपणाने बबलू शेठ कसं वाटतंय? त्याच्यामुळे आपल्याला साहेब तुम्ही भाषणात सांगितलं की आता डबल स्पीडनी या ठिकाणी काम झालं पाहिजे किंवा काम होईल, त्याकरता आपल्यासारख्या सगळ्या दक्ष अधिकाऱ्यांची या ठिकाणी खरं तर गरज आहे. याच्यासाठी मी दक्ष म्हणतो की गेल्या अनेक महिन्यांपासून, वर्षभरापासून मी आपलं कामकाज बघतो आहे. आपण वेळोवेळी घेतलेले निर्णय हे कायमच स्वागतार्ह राहिलेलं आहे. लोकप्रतिनिधींनी कौतुक केलं पाहिजे, कौतुकाची थाप दिली पाहिजे. नाहीतर नेहमीच आमच्या मीडियावाले दाखवतात की याला झापलं, त्यांना झापलं पुढाऱ्यांनी. त्याच्यामुळं योग्य वेळ आल्यावर, चुकल्यावर तेही आम्ही करायला मागं पुढे पाहणार नाही. परंतु निश्चितपणाने जे काय कोपरगाव तालुक्यातील जवळपास 78 शेत रस्ते खुले करून आपण जो काय वाद मिटवला आहे, मला सांगायला आनंद होतो की 30-30 वर्ष जुने वाद होते, 40-40 वर्ष त्यामध्ये काही वाद होते, 3-3 पिढ्यांपासून त्या ठिकाणी चालू असलेले वाद, अगदी काही केसेस मध्ये त्या ठिकाणी लोकांचे मर्डर झालेले. अशा सेन्सिटिव्ह केसेस साहेबांनी पुढाकार घेऊन त्या ठिकाणी हे सगळे रस्ते खुले केले, त्याबद्दल मी त्यांचा विशेष आभार मानतो. साहेब, या चांगल्या गोष्टी जरी मी सांगत असलो तरी याचबरोबर खालून 1-2 जण हात नाही हलवत होते. अजून आपल्याला बरंच काही काम या ठिकाणी करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला बरंच काही काम या ठिकाणी करायचं आहे. खरं तर हा अभियान हे तळागाळातील लोकांचे प्रश्न सोडवण्याकरता शासनाने घेतलेला एक पुढाकार आहे. परंतु कालपर्यंत फक्त महसूल विभाग यामध्ये सहभागी झाले नव्हते, जे काय ग्रामीणला 2 झाले ते. परंतु आपल्या यंत्रणेकडून कुठलीही कल्पना इतर विभाग देखील
या ठिकाणी बोलवलेले ही कल्पना नसल्यामुळं आपल्या माध्यमातून देखील सोशल मीडिया असतील, कार्यकर्ते असतील, यांच्या माध्यमातून आपल्याला खालपर्यंत पोहोचवता येतं की फक्त महसूल विभाग नसून पंचायत समिती, कृषी विभाग, भूमी अभिलेख, इतर सगळं आरोग्य, आधार, सगळेच विभाग, पुरवठा विभाग सगळेच या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. तर आपण अधिकचं थोडंसं नियोजन त्या ठिकाणी करून अधिक लोकांचे प्रश्न सोडवण्याचं आपण खरं तर काम केलं असतं. त्याचबरोबर मगाशी सांगितल्याप्रमाणे अनेक रस्त्यांचे कामं जरी झालेले असले तरी अनेक प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहेत. त्यामध्ये आमच्या या ठिकाणी खरं तर आपल्या कारकिर्दीमध्ये बरेचसे कामं मार्गी लागत आहेत, परंतु काही प्रश्न, उदाहरणार्थ आमचे कोकमठाणचे खंडकरी शेतकरी आहे, स्वर्गीय कोल्हे साहेबांपासून ते या ठिकाणी आमच्या पक्षाबरोबर आहे, विचारांनी काम करता अण्णासाहेब पुंडलिक लोकने 1977 साली स्वर्गीय कोल्हे साहेबांनी जेलवर आंदोलन करून खंडकऱ्यांची जमीन त्या ठिकाणी सोडवली होती आणि त्यामध्ये त्यांना ही जमीन त्यावेळेस मिळाली होती. स्वतः कोल्हे साहेब 3 ते 4 महिने त्या ठिकाणी जेलमध्ये होते आणि त्यानंतर शासनाने नियमानुसार वर्ग 2च्या जमिनी वर्ग 1 करण्यासाठी सर्व निर्णय घेतले. त्याच्यानंतर ज्या जमिनी दिल्या गेल्या त्यांचा सुद्धा विगतवारी होऊन त्यांच्या नावाने झालेले आहे, परंतु यांचं आधीचं प्रकरण असताना देखील सगळी पत्राची पूर्तता झालेली आहे. प्रस्ताव हा 8-10 महिन्यापूर्वीपासून तलाठी मॅडम मेडे यांच्याकडे दिलेला आहे, परंतु आजपर्यंत त्यांनी तो मार्गी लावलेला नाही. आपल्यापर्यंत ते आलेले होते. सकाळपासून मी 3 फोन लावले त्यांना, बरोबर, त्यांनी उचललेला नाहीये. मग ते आज हजर नाहीये का कशा ते मला कल्पना नाही, परंतु हे काम होणारं काम आहे. कागदपत्र पूर्तता झालेली आहे आणि अजून देखील शीतल सुदाम लोकने, उषा सोपान लोकने यांचं तलाट्यांकडून हे काम होत नाहीये. त्याच्यामुळे आपण देखील आपल्या स्टाफला त्या ठिकाणी सक्त ताकीद देऊन होणारे काम आपण त्या ठिकाणी करून दिले पाहिजे. काही तांत्रिक अडचण असेल तर निश्चितपणाने तुम्ही मला सांगा. आपल्या वतीने सरकार दरबारी ते प्रश्न मांडून सोडून घेऊन त्या ठिकाणी सर्वसामान्यांचं काम करण्यासाठी प्राधान्य देण्याचा मी अटोनात प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहे. खरं तर या छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर या नावातच खूप काही आहे. ज्या ठिकाणी महाराजांचं नाव येतं त्या ठिकाणी सगळं काही आलं. प्रशासन करताना जर कोणाचा आदर्श घेतला पाहिजे तर ते छत्रपती शिवाजी महाराजांनी कशा पद्धतीने स्वराज्याचा कारभार त्या ठिकाणी पाहिलेला आहे. मग ते शेती असेल, सैन्यदल असेल, प्रशासन असेल, लोककल्याणकारी योजना असतील, सगळ्यांचे दाखले उदाहरण आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि त्यामुळं त्यांचा आदर्श ठेवून त्यांच्या नावाने ही शासनाने योजना चालू केलेली आहे. त्याचा हेतू एकच आहे की सर्वसामान्यांपर्यंत त्या ठिकाणी शासन गेलं पाहिजे, शासन त्यांच्या दारी गेलं पाहिजे, त्यांचे प्रश्न सुटले पाहिजे, हेलपटे मारावं लागले नाही पाहिजे. शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभार्थी 33 सांगितले, परंतु आपल्या यंत्रणेबरोबर आमची यंत्रणा देखील त्या ठिकाणी कार्यान्वित असती आणि बऱ्याचदा आपलं काम सुखकर करत असती. विशेष टेबल त्या योजनेसाठी आहे. त्या 33 पैकी जवळपास 15 हे आमच्याच ऑफिस कार्यालयातून आपल्यापर्यंत आम्ही कागदपत्र पूर्तता करून पोहोचवले होते. त्याच्यामुळे कोऑर्डिनेशन हे ठेवण्याचा प्रशासनाची आता जबाबदारी वाढलेली आहे. दोन्ही आमदार असले तरी 1+1 11 झालं पाहिजे, 1+1 0 व्हायला नको, याची काळजी आपल्याला घ्यावा लागणार आहे. आणि त्यामुळे आमदार साहेब कालही नेमकी आम्ही त्या ठिकाणी स्वामी समर्थाच्या कार्यक्रमाला गेलो, मी आलो, त्यांना घाई होती म्हणून ते निघून गेले. आजही नेमकी ते शुभेच्छांना देताच निघून गेले. त्याच्यामुळं आम्ही आमचे वेळोप्रसंगी काळे कोल्हेंनी दाखवून दिलेलं आहे की समाजाच्या, शेतकऱ्यांच्या पाण्याच्या प्रश्नासाठी एकत्रित येऊन प्रश्न सोडायची धमक स्वर्गीय कोल्हे साहेब आणि काळे साहेबांमध्ये होती. तीच अपेक्षा इथून पुढे त्यांचे कार्यकर्ते असतील, आपले असतील, नेते असतील, यांनी ठेवावी ही या निमित्ताने मी अपेक्षा व्यक्त करतो. खरं तर अधिकचा वेळ मला घ्यायचा नाही, कारण आपले प्रश्न सोडवणे हे महत्वाचं आहे. त्याच्यामुळे आपण आपले जे काय प्रश्न आहेत ते या ठिकाणी सोडवा अशी अपेक्षा आहे. फार प्रदीर्घ काळानंतर खरं तर अशा पल्लवित झालेल्या आहे. अनेक सरपंच, अनेक लोकनियुक्त सरपंच, नगरसेवक यांच्या अपेक्षा
प्रशासनाकडून आणि विशेषतः आमच्याकडून सगळ्या नेते मंडळीकडून आता वाढलेले आहेत. कार्य कर्तव्य दक्ष अधिकारी आपल्याला लाभलेले आहेत. त्याच्यामुळे आपण देखील तितक्याच तत्परतेने सगळे प्रश्न सोडवा ही या निमित्ताने मी पुन्हा एकदा आपल्याकडे अपेक्षा व्यक्त करतो. तहसीलदार साहेबांनी एक शेअर मारला म्हणून मी पण 2 वेळी सांगून या ठिकाणी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. अब काम का दौर आएगा, मेहनत से नाम चमकेगा. अब काम का दौर आएगा, मेहनत से नाम चमकेगा. जो बैठे थे खामोश अब तक, उन्हें भी काम करना याद आएगा, उन्हें भी काम करना याद आएगा. परत एकदा आपण खूप धन्यवाद या ठिकाणी बोलतो. आज दोन्ही आमदार महोदय एका व्यासपीठावर येतात म्हटल्यावर एक सकारात्मक चर्चा आमच्या गावाला ऐकायला मिळाली. की आता तालुक्याचा विकास आणि प्रश्न सोडवण्याचा वेग दुप्पट होणार. निश्चितपणे सर आपला वेग आहेच. आपण पदावर असा नसा माझा अनुभव तुम्ही आपल्या दोघांपैकी पदावर असा नसा तेव्हाही आमच्याकडे तक्रारी सोडवण्यासाठी आपला फॉलो होता असल्यामुळे आहे मी पुढे पण राहणार आहे. परंतु प्रशासनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त तक्रारी कशा सोडवता येतील याचाच आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि मागच्या 2 वर्षामध्ये सर आपण जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये देखील कोपरगावचं नाव चांगलंच राहील असा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे काही गोष्टी आहेत ती अप्रिय आहेत परंतु महसूल खात्याची कामाची पद्धत आहे किंवा करावं लागतं आमचं कर्तव्य. वसुलीमध्ये सर आपण जिल्ह्यामध्ये 1 नंबरला आहोत. म्हणजे टार्गेट दुप्पट करून सुद्धा आमची वसुली 107% झाली. त्याचबरोबर आपण शेत रस्त्याचे प्रश्न शासनाने भूमिका घेतली त्याच्या आधीपासून आमच्याकडे प्रश्न सोडवायचा आम्ही प्रयत्न केला होता आणि बांधावरच जाऊन न्याय निवाडा करण्याचा मी प्रयत्न केला आहे. अतिशय दोन्ही महोदयांचं आणि या ठिकाणच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांचं मला त्या सहकार्य मिळालं आणि बांधावरच जाऊन जवळपास 78% न्याय देण्याचं आपण महाराष्ट्रातलं एक तालुका असं की 78% आपण बांधावर जाऊन मिटवलेले ते देखील काम आपण केलेलं आहे आणि त्याची राज्य शासनाने देखील कोपरगाव पॅटर्न म्हणून विशेषतः दखल घेतली. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी. डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा.